नमस्कार. नुकताच संसदेमध्ये 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प 2026 सादर करण्यात आलेला आहे आणि हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सर्वांना एक अपेक्षा असते आणि सर्व जे आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे सामान्य करदात्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये काय दिले गेलेलं आहे आणि काय नवीन बदल झालेले आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि पहिला बदल जो आहे तो आहे नवीन इन्कम टॅक्स कायदा 2025. जुना इन्कम टॅक्स कायदा 1961 संपुष्टात येणार आहे आणि 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स कायदा 2025 लागू होणार आहे. तर नवीन इन्कम टॅक्स कायदा म्हणजे काय, तर जुन्याच कराच्या ज्या तरतुदी आहे, जुना कायदा नव्या पद्धतीने सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कायदा इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 म्हणून ओळखला जाईल, जो 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो असा आहे की जी सर्वांना ज्याची आतुरता लागलेली असते बजेटमध्ये, की इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काय बदल झालेले आहेत. तर यावर्षी अशी अपेक्षा होती की पगारदार वर्गाला जे स्टँडर्ड डिडक्शन आहे 75,000 रुपये आहे, ते 75,000 रुपयांनी वाढून 1,00,000 रुपये करण्यात येईल. तसेच 30% स्लॅब जो आहे तो 24 लाखाच्या वर आहे, तो 24 लाखावरून वाढून आणखीन वाढवण्यात येईल अशी अपेक्षा होती. परंतु ह्या बजेटमध्ये असं काहीही करण्यात आलेलं नाही. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कुठलाही बदल झालेला नाही, जुन्या पद्धतीमध्येही नाही आणि नवीन पद्धतीमध्येही नाही. आणखीन एक मुद्दा म्हणजे आपण ज्यावेळी आपलं इन्कम टॅक्सचं रिटर्न 31 जुलै किंवा 31 ऑगस्टपूर्वी दाखल करतो आणि त्यानंतर आपल्या असं काही लक्षात येतं की आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये काही उत्पन्न दाखवायचं राहिलं आहे किंवा काही डिडक्शन क्लेम करायचे राहिले आहेत किंवा आपला TDS क्लेम करायचा राहिला आहे, तर आपण रिवाईज रिटर्न फाईल करतो. ही रिवाईज रिटर्न फाईल करण्याची मुदत पूर्वी 31 डिसेंबर होते, ती 31 डिसेंबरवरून वाढून 31 मार्च करण्यात आली आहे. म्हणजे 3 महिने एक्स्ट्रा दिलेले आहे की जेणेकरून आपल्या IT रिटर्नमध्ये झालेल्या चुका आपल्याला दुरुस्त करता येतील. तर अशा पद्धतीने 2026च्या अर्थसंकल्पामध्ये सामान्य करदात्यांना जास्त काही देण्यात आलेलं नाही आहे. परंतु ह्या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचा आणि लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स कायदा 2025 अंमलबजावणीत येणार आहे आणि ह्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या तारखांमध्ये बदल केलेले आहेत. 31 जुलै पगारधारकांना, ज्यांचं व्याजाचं उत्पन्न आहे त्यांना, आणि ज्यांचं व्यवसायापासून उत्पन्न आहे, ज्यांना ITR 3 लागू होतो, अशांना 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. ह्या तारखांमध्ये बदल अपेक्षित होता, परंतु अपेक्षा अशी होती की सरसकट सर्वांची इन्कम टॅक्स भरण्याची तारीख 30 सप्टेंबर करण्यात यावी. ज्यांना ऑडिट लागू नाही त्यांना 30 सप्टेंबर करण्यात यावी व ज्यांना ऑडिट लागते त्यांना 31 डिसेंबर करण्यात यावी अशी अपेक्षा होती. परंतु तसं करण्यात आलेलं नाही आहे. तरी पण हा बदल वेलकम आहे, चांगला बदल आहे. 1 महिना आपल्याला ह्यामध्ये एक्स्ट्रा मिळणार आहे ज्यांचं व्यवसायाचं उत्पन्न आहे त्यांना. तर अशाच प्रकारचा हा अर्थसंकल्प राहिलेला आहे. धन्यवाद.